तर मित्रांनो, हे बघा काय गीत रामायण. माझ्या आजोबांनी मला माझ्या आयुष्याच्या 15व्या वर्षी हे गीत रामायण मला दिलंय. आणि हेच गीत रामायण वाचून त्यांचं तारुण्य किंवा त्यांचं उमेदीचं वय ज्यांनी समृद्ध केलंय, तेच माझं समृद्ध व्हावं म्हणून त्यांनी माझ्या वयाच्या 15व्या वर्षी माझ्या हाती हे गीत रामायण सोपवलंय. माडगुळकरांची अत्यंत सुमधुर रचना, बाबूजींच म्हणजे सुधीर फडके त्यांचं संगीत आणि त्यांचा सुमधुर आवाज, त्यातून हे गीत रामायण उभं राहिलं. त्यातील एक एक गीत म्हणजे एक एक मोठा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच वर्णन त्यांनी या पूर्ण गीत रामायणात केलंय. आता या गीत रामायणातलंच पहिलं गीत जे आहे की श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, हे सर्व जे काही गीत त्यांनी लिहिलंय की ते दोघे श्रीराम प्रभू सोबत कसे गाणं म्हणतायत, त्यांचा वेश कसा आहे, मग त्यांची प्रतिभा कशी आहे, त्यांची ते गाण्यातील कौशल्य कशी आहे, नंतर त्यांचे गाण्यात त्यांचे ओठ कसे उमलतायत, त्यांचे स्वर कसे येत आहेत, त्यानंतर त्यांचं ते रसाभरीत वर्णन अतिशय छान असं माडगुळकरांनी खूप छान केलंय. त्यातून शेवटचं जे काही कडवं आहे, एकूणच गीत रामायण जर बघितलं तर त्यांचे शेवटचं कडवं हे त्या गाण्यातलं खूप महत्वाचं आहे. आणि या गाण्यातलं शेवटचं कडवं असं आहे की ते म्हणतात की सोडून आसन उठले राघव, उठुनी कवळती आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच माहिती. म्हणजेच या दोघांचं गीत गायन ऐकून राम हे त्यांचं आसन सोडून उठले आणि त्यांनी त्या कुश आणि लव यांना मिठी मारली. आणि इथे माडगुळकर असं म्हणतायत की हा पुत्र भेटीचा प्रसंग आहे, की पुत्र भेटीचा घडे महोत्सव. हा महोत्सव जो आहे पुत्र भेटीचा महोत्सव श्रीरामांच्या आयुष्यात आहे. परंतु हा महोत्सव परितो उभयानच माहिती, म्हणजे हा त्या दोघांनाही माहित नाहीये. म्हणजे श्रीरामांना सुद्धा माहिती आहे की आपण आपल्या पुत्रांना भेटतोय आणि त्या कुश आणि लव यांना सुद्धा माहित नाहीये की आपण आपल्या वडिलांना भेटतोय. त्यामुळे अतिशय सुंदर, अतिशय पातळ, मी नेहमी म्हणतोय की रामचरित्रात पाण्यासारखं पातळ म्हणजे सहज ग्रहण करण्यासारखं जर काही असेल, म्हणजे रामचरितमानस असेल, वाल्मिकी रामायण असेल, अनेक प्रकारच्या ज्या देशात रामायण लिहिली आहेत, त्यामध्ये सर्वात ग्रहण करण्यासाठी सोपं, समजण्यासाठी सोपं जर कुठलं रामायण असेल तर ते हे गीत रामायण आहे. त्यामुळे या गीत रामायणातीलच अशी काही अनेक गीत आपण आता बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये, की ज्यातून श्रीराम यांच्या आयुष्यात आपल्याला अधिक डोकावून पाहता येईल. जय श्रीराम.